नमस्कार फ्रेंड्स, आज ना मी एकाच उडदाच्या डाळीपासनं 3 नाश्त्याचे वेगवेगळे प्रकार रेडी केलेले आहेत. तर हे अगदी जे वडे आहेत किंवा मग जी भजी आहेत ती कुरकुरीत होतात बाहेरून आणि आतून एकदम मस्त सॉफ्ट असे होतात. आणि त्याचाच एक तिसरा प्रकार म्हणजे ना मी त्याची इडली बनवलेली आहे. इडली पात्रामध्ये मी हे पीठ जे आहे ते वाफवून घेतलेलं होतं. तर इथे मी 3 वाट्या डाळ जी आहे ती साधारण 7 ते 8 तास मी भिजत ठेवलेली आहे पाण्यामध्ये. नंतर या डाळीचं मी छान प्रकारे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तर या बॅटरमध्ये मी थोडासा कोथिंबीर, आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घातलेली आहे आणि चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे. तर सोडा अजिबात घालायची गरज नाही आहे, कारण आपण डाळ छान भिजू दिलेली होती, त्याच्यानेच आपले वडे छानपैकी फुलणार आहेत. तर अशा प्रकारे ना लो मीडियम फ्लेमवरतीच मी जे वडे आहे ना ते तळून घेणार आहे. तर छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ना लो मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे वडे आपले तळून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर झाल्यानंतर आपले वडे रेडी झालेले आहेत. तर अशाच प्रकारे मी सर्व जे वडे आहेत ते तळून घेणार आहे. तर आजची जी एक टीप म्हणजे अशी की जेव्हा हे वडे तळतो आपण तर हाताला थोडंसं तेल किंवा मग पाणी लावा आणि त्याच्यानंतर त्यांना थोडासा आकार देत हे वडे जे आहे ते तेलामध्ये सोडा. तर कोणतीही मशीन वगैरे न वापरता अगदी बाहेर मिळणारे जे वडे असतात तसेच या प्रकारचे वडे आपले इथे रेडी होतात. त्यांना छान आकारही येतो आणि फुलतातही व्यवस्थित विदाऊट सोडा वगैरे न वापरता. तर फक्त आपलं जे बॅटर आहे ना ते चांगलं आपण फेटून घ्यायचं असतं. नंतर मी याच कढईमध्ये ना थोडेसे त्याच्यामध्ये भज्यांचे आकारही तळले होते, की म्हणजे जेणेकरून ज्यांना भजे खायचे आहेत ते भजे खाऊ शकतील, ज्यांना वडे खायचे आहेत ते वडेही खातील. आणि ज्यांना तळलेले पदार्थ आवडत नाही त्यांच्यासाठी इडली पात्रामध्ये ना हेच बॅटर आपण वाफवून घ्यायचं आहे 10 ते 15 मिनटे. तर अशा प्रकारे आपली आजची डिश रेडी आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडिओजच्या अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करा.